आनंदी पाषाणापेक्षा कठोर आणि दुधाच्या साईपेक्षा मऊ असणाऱ्या देवाईकडे बघतच बसली. वेळ 2 दिवसानंतरची. गेले 1-2 दिवस राजीवही तिला समजावत होते आणि अप्पासाहेबही. अप्पासाहेब आनंदीला, आनंदी मागचं पुढचं सगळं विसरून पुढे जाण्यातच शहाणपण आहे. अजून एक धक्का हे घर सहन करू शकणार नाही. राजीव, आप्पा बरोबर बोलतोय आनंदी. ह्या घराने भरपूर काही सहन केलंय आजपर्यंत. त्या दिवशी विरजाचा अब्रूचा तो लिलाव मांडून ह्या सगळ्या घाणेरड्या आणि दुर्दैवी प्रकाराची सुरुवात तूच केली होतीस. त्या दिवशी जर तू विरजाची इज्जत अशी भर बाजार मांडून विकली नसतीस, आज इथपर्यंत स्थिती आलीच नसती. आज किंजलच्या ह्या स्थितीसाठी जितकी विरजा जबाबदार आहेस तेवढीच तू. राजीव कधी नव्हे ते आनंदीवर भडकून बोलत होता. आनंदी, पण माधव मी. राजीव, हो आनंदी तूच. तुझा अहंकार, तुझा माज आणि तुझी ती फालतू कारस्थान ह्या सगळ्याला जबाबदार आहेत. पण आता विरजाशी जुळवून घे, कारण आता विरजा केवळ देवची प्रेमिका नसून ऑलरेडी त्याची पत्नी आहे. तुझ्या इतक्या प्रयत्नानंतरही ती ठाकूर खानदानाची कुलवधू झालीस. तिचं नाव ठाकूर आणि देवाईशी कायमचं जोडलं गेलं आहे. आता कितीही प्रयत्न केला तरी ते नातं आता तुटणार नाही आहे. मग ह्या रागाचा उपयोग तरी काय? 10 मिनिटं कोणीच बोलत नाही. सगळे सुन्न झाले होते. राजीवचे स्पष्ट आणि कठोर बोलणं ऐकून आप्पासाहेब पुढे झाले. त्यांनी देवाईच्या आईच्या हातातील सोन्याचे कांकण आणि इतर दागिन्यांनी भरलेला बॉक्स आनंदीच्या हातात ठेवला. आप्पासाहेब भावूक होत. अनु तर आज नाही राहिली, पण आज असती तर तिने स्वतःच्याच हाताने देवच्या बायकोच्या हातात हे कांकण आनंदाने चढवले असते. गेली 30 वर्ष हे दागिने असेच आपल्या सुनेच्या प्रतीक्षेत आहेत. आनंदी, तू करशील का ग माझ्या अनुची इच्छा पूर्ण? असं बोलून आप्पासाहेबांनी ते कांकण, तो दागिन्यांनी भरलेला मोठा बॉक्स आनंदीच्या पुढे केला. आनंदी हतबल झाली होती. देवाईच्या आई म्हणजेच अनन्याताईच्या आठवणीने तिला रडू कोसळलं होतं. जाऊ असूनही कधी अनन्याताईंनी तिला जाऊसारखं नाहीतर आपल्या मुलीसारखंच वागवलं होतं. लग्न करून सासरी आली तर तिला एक नगभर सुद्धा दुःख होऊ नये म्हणून काळजी घ्यायच्या त्या. तुमच्यासाठी ताई, केवळ तुमच्यासाठी. आनंदीने रडत रडत आप्पासाहेबांच्या हातातून ते कांकण घेतले आणि 25व्या मजल्यावर असणाऱ्या विरजा देवाईच्या बेडरूमच्या दिशेने प्रस्थान केलं. इथे आप्पासाहेब, राजीव, जिजी, ध्रुव, कियारा खुशही झाले होते. आनंदीने कसं का होईना विरजाच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकलं होतं. स्थळ देवाईची बेडरूम. देवाई विरजाला मिठीत घेऊन थोपटवत होता. काही केल्या भूतकाळाच्या दुःखद आठवणी पिच्छा सोडायला तयारच नव्हत्या. मोठ्या मुश्किलीने तिचं रडणं थांबलं होतं. इथे देवाई तिला झोपवत होता तेवढ्यातच दरवाजावर मोठ्याने नॉक झालं आणि आनंदीचा आवाज आला. देव. तसं त्या आवाजाने विरजा दचकली आणि देवाईला जाऊन बिलगली. त्याच्या कुशीत शिरून लपायचा प्रयत्न करत होती. आनंदीच्या आवाजाने देवही अस्वस्थ झाला होता. आता काय, असा प्रश्न त्याच्या मनात उमटला. इथे विरजा थरथर कापत होती. त्या दरवाजावर वाजतच जाणाऱ्या थापा आणि आनंदीच्या आवाजाने. देवाईला अंगात शर्ट घालायचा होता, पण विरजा घट्ट बिलगल्यामुळे ते ही नीट जमत नव्हतं. शेवटी तसंच बटन न लावता तो दरवाजाकडे गेला. सोबतीला त्याच्या पाठीमागे लपलेलं ते बेदरलेलं कोकरूही होतंच. दरवाजा उघडल्यावर दारात सगळेच होती आणि सगळ्यात पुढे त्याची छोटी आई. त्याने त्याचं कपाळ चोळलं. आता अजून काय नवीन? आनंदी आत आली आणि बोलली, मला विरजाशी थोडं बोलायचं आहे. तसा देव टेन्स झाला. देवाई, तुला माझ्याशी काय बोलायचं ते बोल. विरजाला मध्ये घेऊ नको उगाचच. नकळत देवाईचा आवाज चढत चालला होता. आनंदी, दुर्दैवाने जे बोलायचं आहे आणि करायचं आहे ते तिच्याबरोबरच करावं लागेल. देवाई भडकत. छोटी आई. पण आनंदी त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि विरजाला बोलते, विरजा इथे ये. विरजाने पाठीमागून देवाईचं शर्ट घट्ट पकडून ठेवलं होतं आणि त्याच्या पाठीमागून पुढे यायला तयारच नव्हती. भीतीने ती पिथरू लागली. परत वेड्यासारखे झटके तिला येऊ लागले. डोकं ती दणदण देवाईच्या पाठीवर आदळत होती. विरजाची ती भ्रमिष्ट अवस्था बघून देवाईचं डोकं भडकलं. रागाने त्याने आप्पासाहेब आणि राजीव काकांकडे बघितलं. त्यांनी डोळ्यांनीच त्याला शांत राहायला समजावले. भडकून देवाईने थरथर कापणाऱ्या विरजाला दोन्ही हातांवर उचललं आणि बेडकडे घेऊन आला. पटकन ग्लासात पाणी ओतून तिला सावकाश पाजलं. तशी ती सावरली.
तरी पण आनंदीला बघून तिच्या मनातील भीती जराशीही कमी झाली नव्हती. तिने देवाच्या छातीत आपली मान खुपसावली. तिथे आनंदी पण बेडवर येऊन बसली. तसा देवाई भडकला. देवाई रागात आनंदीला, छोटी आई, तिला काय झालं ना तर सोडणार नाही कोणालाच. आनंदीने तशी तिच्या हातातील कांकण आणि दागिन्यांची पेटी बेडवर ठेवली व सोबतीला देवाईच्या आईच्या साड्या होत्या. देवाई ते बघून चकित झाला. त्याच्या चेहऱ्यावरच्या प्रचंड रागाची जागा आता अपार आश्चर्याने घेतली. देवाईने आपल्या आईच्या आठवणी पटकन ओळखल्या. देवाई, या तर आईच्या आठवणी आहेत. बोलता बोलता त्याचा ऊर भरून आला. आनंदी, हो, आणि आता ताईच्या सुनेच्या म्हणजेच तुझ्या बायकोच्या ह्या ठाकूर खानदानाच्या कुलवधूकडे सुपूर्द करते. ते ऐकून देव आणि विरजा दोघांना 1000 व्होल्टचा झटका लागला. विरजाची हिंमत नाही झाली आनंदीकडे वळून बघायची, पण देव तर डोळे फाडून बघत होता. आनंदी मात्र शांत होती. तिने विरजाचे ते कापणारे हात आपल्या हातात पकडले आणि एका मागून एक त्या थरथरत्या हातात अनुताईंच्या हातातले कांकण चढवले. आपल्या बायकोला आपल्या गेलेल्या आईचा आशीर्वाद मिळतोय बघून त्याचे डोळे पाणावले आणि कधी वाहायला लागले त्यालाही कळलं नाही. आनंदी विरजाला, सुनबाई, ह्या अनुताईच्या म्हणजेच देवाच्या आईच्या आठवणी आहेत. जीवापेक्षा जास्त जप यांना. ताईंच्या हातात हे कांकण खूप शोभून दिसायचे. नेहमी म्हणायची, माझ्या देवाची बायको घालेल का हे कांकण? आनंदी की तिला हे जुने पुराणे वाटतील, पण काही हरकत नाही, मी तिला तिच्या आवडीचे करून देईन, मग नाही म्हणणार नाही ती. खूप जीव होता त्यांचा देववर आणि आजारी असतानाही नेहमी बोलायच्या, मला देवच्या बायकोला बघायचं आहे एकदा तरी, दुरून का असेना एकदा तरी देवाने दाखवावा तिचा चेहरा. आनंदी, मी अशीच मरून जाणार का माझ्या देवची बायको न बघता? आणि खूप हमसून रडायच्या माझ्या गळ्यात हात घालून. खूप आस होती त्यांना देवचं लग्न बघायची. विरजा, तुला एक विनंती आहे. भले तू मला न पटो आणि तुला मी न पटो, पण तू माझी आणि अनुताईंची सून आहे आणि आम्ही दोघी तुझ्या सासवा. यापुढे ह्या घराचा, ठाकूर खानदानाचा, त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या परंपरांचा यापुढे तो योग्य मान आणि आदर ठेवावा अशी एवढीच अपेक्षा आहे. अनुताईंचा वारसा अखेर तुलाच चालवायचा आहे. पुढे तुझी मर्जी. विरजाने डबडबलेल्या डोळ्यांनी हातातील कांकणाकडे बघितलं. डोळ्यातले अश्रू त्या कांकणावर पडत होती आणि कांकण काहीसं सद्गतीत झाल्यासारखं तिला वाटलं. सांभाळ माझ्या देवला सुनबाई. विरजा तशी दचकली. तिच्या हातातील कांकण थरथरत होते. किंचित हुंदक्यांचा आवाज तिच्या कानी घुमला. देव, माझ्या देवचा जीव, त्याची बायको शेवटी मी बघितलीच. विरजाला कळत नव्हतं की काय होतंय. ती समोर बघते, सगळे तिलाच बघत होते आशेने, जणू काही त्यांनी ऐकलंच नाही. माझ्या एकटीलाच भास होतोय. कदाचित जेलमध्ये मिळालेल्या इलेक्ट्रिक शॉकचा मानसिक परिणाम अजून जाणवत आहे. तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. समोर बघितलं तर देवाईने त्याच्या छोट्या आईला गच्च मिठी मारली होती. आई आई म्हणून सारखा रडत होता. किती दिवसांनी त्या मायलेकरांमधील अंतरे कायमची मिटली होती. दोघे रडत होते धाई मोकलून. कुठलाही आडपडदा न ठेवून मनाच्या सगळ्या दुष्टचक्रातून कायमचे मुक्त होत होते. देवाई आनंदीला मिठी मारून रडत होता. आय लव्ह यू मॉम, आय ऑलवेज लव्ह यू. मला माहीत होतं माझी छोटी आई नक्कीच सगळं ठीक करेल. थँक्यू व्हेरी मच. तुला माहीत नाही तू मला आज काय दिलं आहेस. तुझे हे उपकार आयुष्यभर नाही विसरणार नाही ग मामी. लव्ह यू मॉम, लव्ह यू सो मच माय ब्युटिफुल छोटी आई. तुझ्या प्रेमाचा आशीर्वाद असाच राहू दे आमच्या डोक्यावर, आमच्या संसारावर. सुख बनून बरस आमच्या आयुष्यावर. देवायला तर आपल्या भावना सांभाळताच येत नव्हत्या. बाकी सगळ्यांची पण थोड्या फरकाने तीच अवस्था होती. ते सगळेच जण एकमेकांना आनंदाने मिठी मारत होते, एकमेकांचे अभिनंदन करत होते. शेवटी त्यांच्या घरावरचं दुःखाचे सावट जे दूर होत होतं कायमसाठी. कियाराने तर आनंदाने विरजाकडे धाव घेतली. वहिनी आणि तिच्या गळ्यात पडली. तिला किती इच्छा होती देवाई दादाच्या बायकोबरोबर एकदा तरी बोलायची, तिच्याशी गप्पा मारायची. एक छानसं नातं बनवायचं होतं तिला विरजाबरोबर. कारण आनंदी आणि किंजल गेल्यानंतर एवढ्या मोठ्या घरात तीही एकटीच पडली होती. गेल्या 4 वर्षात आयुष्य जणू एकटं, एकाकी, एकलकोंड झालं होतं ना. कोणी बोलायला ना कोणी मनातल्या गोष्टी, दुःख समजून घ्यायला. आज पहिल्यांदाच ह्या परिस्थितीत तिला काही फरक जाणवत होता आणि तो आनंद व्यक्त केल्याशिवाय तिला राहवलं नाही.
ती नुसती आनंदाने आपल्या वहिनीला मिठ्या मारत होती आणि देवाय ह्या सगळ्या गोष्टींनी खूप खूप खुश होत होता. हेच तर हवं होतं त्याला, त्याचं घर, त्याचा पूर्ण एकत्र सुखी परिवार, त्यात आनंदाने सुखाने रममाण झालेली त्याची लग्नाची बायको विरजा आणि त्या दोघांचा सुखी संसार. इथे पहिल्यांदाच देवाच्या घरातल्या लोकांकडून मनापासून स्वीकारल्यामुळे विरजाच्या डोळ्यातही गंगा जमुना वाहू लागल्या. ध्रुव, राजीव, आप्पासाहेब, जीजी सगळेच भावूक झाले होते. डोळ्यातून अश्रूचा नुसता पूर वाहत होता. खूप वर्षानंतर ठाकूर खानदानावरील संकट दूर होऊन कायमची सुखाची शांतता नांदण्याची चिन्हे दिसत होती. दे आर गोइंग टू बी हॅपी फॅमिली. पण त्यांच्यात एक अशी व्यक्तीही होती जी आतमधून खूपच दुःखी झाली होती, खुश नव्हती ह्या सगळ्या प्रकाराने. आत्मा खूप जळत होता तिचा विरजाला खुश बघून. ही इथे खुश आहे, पण माझी किंजल, माझं बाळ तिथे कित्येक वर्षांपासून तडपून आहे. हाल करून टाकले तिचे आणि ही इथे खुश आहे. चांडाळणी, भोगशील, तूही भोगशील तुझ्या कर्माची फळं विरजा जोशी. सोडणार नाही तुला मी. अखेर कोण होती ती व्यक्ती? द थर्ड आन्सर ऑफ द रिडल ऑफ सेवन. तो आला, ती आली, मग आता उरलं कोण? टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. नक्की आहोत आम्ही किती? 1 आनंदी, 2 अहिरावण, 3, 4, 5, 6 की 7. दिस रिडल इज सो मच फन. सॉल्व इज बिफोर इट्स टू लेट बिकॉज वी आर शुअरली कमिंग. हा हा हा. स्थळ देवाची बेडरूम. वेळ सकाळी 7ची. झालेल्या गोड फॅमिली ड्राम्यामुळे देवाई विरजाला झोपायला उशीर झाला होता. पण तो रात्री किती वाजता झोपला तरी त्याच्या शरीराचं घड्याळ मात्र त्याला सकाळी खडबडून जागा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नव्हतं. आजही उठवून ठेवलंच होतं शेवटी त्याला. देवाय अर्धवट झोपेतच आळोखे पिळोखे देत मनात बोलला, या बॉडी क्लॉकला ना आता सांगावं लागेल की बाबा आता माझं लग्न झालंय. माझी एक सुंदरशी छानशी बायको आहे आणि तिच्याबरोबर मला छान असे गोड गोड क्षण घालवायचे असतात. तर काही वर्ष आता बंदच राहा, कदाचित माझ्या म्हातारपणापर्यंत. स्वतःच्या त्या लढ विचारावर तोच खुदकन हसला आणि स्वतःच्याच डोक्यात टपली मारून त्याला गच्च मिठी मारून बसलेल्या त्याच्या वेड्या कोकराकडे बघितलं. झोपेत किती ते गोड हसू होतं तिच्या गालांवर. देवाय, हाय, तुझ्या ह्या गोऱ्या गालावरच्या ह्या गोड हसूवर तर मेलो होतो मी. असं वाटतं ना हे खाऊन टाकावं गोड गोड हसू. किती गोड गोड लागेल ना ते खाल्ल्यावर. तिचे ते गोड हसू आणि किंचित गुलाबी गाल खाण्यासाठी तो तिच्याकडे झुकला. तशी जान झोपेतच चुळबुळली आणि तिने त्याच्या केसाळ भरदार छातीवर आपलं डोकं घुसळवलं. तसं देवाच्या मनातून एक चित्कार बाहेर पडला. देवाय, हे काय करते तू पिल्लू? उफ, जस्ट स्टॉप इट बच्चा. ओ. विरजाला झोपेत काही कळतच नव्हतं. ती अजूनच देवाच्या संयमाचा महामेरू तोडण्यासाठी सज्ज झाली होती. तिचे हात त्याच्या पाठीवरून सळसळ फिरत होते. छातीवरच्या त्या केसात सारखी मान घुसळली जात होती. ओठ टेकले जात होते आणि तो कणकण वितळत होता. विरजाच्या इंटिमेट स्पर्शाने देवाचे सगळेच बंध तटतट तुटत जात होते. श्वासांची गती वरखाली होत होती. त्याला काही कळेनासे झाले. बुद्धीने जसं काम करणंच बंद करून टाकलं होतं. तो आता मोठ्या मुश्किलीने स्वतःला आवरत होता. आपल्या त्या जड श्वासातून कसाबसा आपला आवाज शोधत देवाय बोलला, जान, प्लीज प्लीज नको. तू झोपेत आहेस आणि मी स्वतःला कंट्रोल करू शकणार नाही. प्लीज थांब. अरे पण मी का कंट्रोल करतोय स्वतःला? ती माझीच तर आहे. मिसेस विरजा देवाय ठाकूर. मग आता कसली बंधनं? तसा देवही तिच्याकडे वळला. आपल्या शरीराचा भार तिच्यावर टाकत तिच्या गालांवर, ओठांवर, मानेवर आपल्या ओठांची मोहर मोठ्या उत्कटतेने उमटवत चालला होता. त्याच्या त्या आक्रमक स्पर्शाने विरजा टक्क जागी झाली आणि अवघडली. विरजा त्याच्याच मिठीत त्याला बिलगत, अहो सोडा ना, जाऊ द्या मला. देवाय तिला टशन देत, सुरुवात तू केलीस, संपवणार मी. तिला डोळा मारत त्याने परत मोर्चा तिच्या ओठांकडे वळवला. त्याच्या त्या आक्रमणातून स्वतःची कशीबशी सुटका करत विरजाने आश्चर्याने देवाईकडे बघितलं आणि बोलली, मी कुठली सुरुवात केली? उगाच काही खोटं बोलू नका तुम्ही. नाकावर तिचा अजून राग होता. तोच तिचा नाकाचा लाल शेंडा पकडत देवाय बोलला,
हे बरं आहे तुझं, आधी स्वतः पेटवायचं दुसऱ्याला आणि मग त्याच्यात तडकत्या फडकत्या अरमानावर पाणी फिरून टाकायचे. तुला माहीत आहे तू झोपेत माझ्याबरोबर काय काय करत होती ते. तसे विरजाचे डोळे मोठे झाले आणि ती गडबडत बोलली, मला नाही काही आठवत. आणि तुम्हाला ऑफिसला जायचं नाही आहे का? हं, तो लाडात येऊन बोलतो. विरजा, अशाने ऑफिस बुडेल तुमचं. देवाय तिच्या मिठीत अजूनच शिरत बोलतो, बुडू दे. विरजा वैतागत, बिझनेस बंद पडेल, कंपनी डुबेल. देवाय तिच्या मानेवर आपलं नाक घासत, डुबू दे. विरजा चिडत, तुमचा स्टाफ रस्त्यावर भीक मागायला लागेल. तसा देवाय चिडत, मागू दे, तसे पण ते त्याच लायकीचे आहेत. हे बोलताना देवाच्या डोळ्यांसमोर नेमका राणाचा चेहरा होता, खास करून. शेवटी विरजाने त्याच्या पुढे हात टेकले. विरजा, तुमच्यामुळे ना मला कोणासमोर जाता येत नाही. हे असेच नुसतं लाल लाल चेहरा होतो माझा. देवाय आपली मान वळून तिच्या त्या हिरव्या निळ्या डोळ्यात गुंग होऊन हळुवार स्वरात बोलतो, मग नको ना कोणासमोर घेऊन जाऊ हा चेहरा, फक्त माझ्यासमोरच ठेव. फक्त मीच बघेल मग तुला. तशी विरजा खदखदून हसायला लागते. काय वेड लागलंय का? वेडात झालोय मी, अगदी पागल. मजनू बोल, रांझा बोल, रोमिओ बोल किंवा सोनीचा महिवाल बोल. तुझ्या प्रेमात खरंच वेडा झालोय मी, विरजा जोशी. बेइंतेहा बेपनाह पागल आपके इश्क में. विरजा तोंडावर हात ठेवत हसत बोलते, अहो द ग्रेट देवाय कार्तिक ठाकूर रोमॅन्टिक पण आहेत असं जर मी कोणाला सांगितलं ना तर खरंच कोणाचा विश्वास पण बसणार नाही माझ्यावर. अजून तुम्ही आमचा रोमांस कुठे पाहिला आहे राणी साहेबा? ह्या देवाय ठाकूरचा राग एक्स्ट्रीम आहे, मारधाड एक्स्ट्रीम, प्रेम एक्स्ट्रीम आहे, तसं त्याचा रोमांसही एक्स्ट्रीम आहे. आजमावून बघायचं आहे का? त्याने भुवई वर करून तिला खट्याळपणे विचारलं. तशी विरजा दचकून ओरडली, काही नको नको नको. तसा देवाय खळखळून हसला आणि तिने कॉम्फर्टरमध्ये डोकं खुपसवून घेतलं. विरजा हळूहळू स्वतःशीच बोलते, हे पन्ना इतके खोडकर झाले आहेत ना, त्यापेक्षा तो रागीट पावटाच बरा होता. देवाय मोठ्याने बोलतो, माझी झोप घालवून तू स्वतः मात्र झोपून जाते. हे चालणार नाही हा मिसेस ठाकूर, शिक्षा तर तुम्हाला आता मिळणारच. आणि त्याने तिचा तो लटका विरोध मोडून तिला आपल्याजवळ घेतलं. प्रेमाचे रंग परत एकमेकात मिसळले जात होते. सुखाची शिखरे पार केली जात होती एकत्र, विना कुठल्या भीतीशिवाय, कुठल्याही चिंतेशिवाय. त्यांच्या गुलाबी संसारात गुलाबी रंग पसरला जात होता. विरजा, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय देव. हा सुखी संसार, घरातले तुम्ही, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. तुम्ही सगळं बदलवलंय. मला तर आताही विश्वास होत नाही की माझ्या आयुष्यात सगळं कधी नॉर्मल होऊ शकतं. देवाच्या मिठीत विसावत ती बोलली, देव, मी हे स्वप्न तर बघत नाही ना. मला खरंच भीती वाटते की मी माझ्या स्वप्नातून जागी होईल आणि हे सगळं काचेच्या भांड्यासारखं तुटून जाईल, कसकन तुटून जाईल. देवाय तिच्या केसांवर हलकेच ओठ टेकवत, नाही ग राणी, हे सत्य आहे आणि हेच प्रत्यक्ष आहे. तुला जी भीती वाटते तसं काही होणार नाही आणि मी होऊ देणारही नाही. आता फक्त सुखाचं आयुष्य येईल आपल्या वाटेला. फक्त सुख आणि सुखच तुझ्या पदरात टाकेल मी यापुढे. भाऊक होत असलेल्या विरजाला बघत त्याने लगेच विषय बदलला. सुखावरून आठवलं, लेट्स अगेन स्टार्ट युअर हॅपी जर्नी विथ स्वीट लिटल डिझर्ट ऑन युअर ज्युसी लिप्स. देव, ती लाज आणि आश्चर्याने एकदम ओरडली. पण तो कसला ऐकतोय? तो मुक्त भ्रमण कधीच त्या नाजूक फुलांत गुंतून गेला होता. स्थळ देवायचं ठाकूर पॅलेसमधील केबिन. वेळ 6 तासानंतरची. आयुष्य आणि प्रेमाने कधीच एक सुंदरसं छानसं वळण घेतलं होतं. देवायला तर खरंच विश्वास नव्हता त्याच्या उद्ध्वस्त आयुष्यातून पण काही नव्याने सुखाचा शोध लागू शकतो. त्याच्या डोक्यातील राग आणि राग दोघेही हळूहळू शांत होऊ लागले होते. परत हसायला खेळायला लागला होता तो. त्याच्या कपाळावर नेहमी असणारे ते चिंताचं जाळं आता बऱ्यापैकी निवळलं होतं. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला तो आज हसतमुखाने गुड मॉर्निंग, हाऊ आर यू, ऑल ओके ना, सगळ्यांची अगदी हसतमुखाने आपुलकीने चौकशी करत होता. सगळे नोकर चाकर, बॉडीगार्ड्स, त्याचा स्टाफ, घरातले सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते. एवढा फरक? ओ क्या है ना, प्यार बुरे इंसान को भी अच्छा बना देता है. इथे देवाय आपल्या केबिनमध्ये बसून विचार करत होता. खरंच किती छान होईल ना परत सगळं चांगलं झालं तर.
तसं परत सगळं पहिल्यासारखं सेम टू सेम होणार नाहीच किंजलला आठवून. पण एक नवी सुरुवात तर करावीच लागेल ना. जसं मी या नात्यांचे धागे एक एक करून विणतो आहे, एक दिवस मी हे तुटलेलं घर परत एकत्र करून उभं करून दाखवणार. नक्कीच पूर्ण होईल माझं हे घर, माझं स्वप्न, दोन्ही फॅमिली. तसा पटकन त्याला शॉक बसला. सुनीता जोशी. देवाई ह्या सगळ्या प्रकारात विरजाच्या आईबद्दल विसरूनच गेला होता. पण लगेच त्याच्या डोक्यात काही वळवळलं आणि तो शांत झाला. जी गोष्ट इतके दिवस इतकी वर्षे त्याच्या भडक डोक्यामुळे दुर्लक्षित झाली होती, तीच गोष्ट तेच कोडं त्याच्या शांत डोक्याने पटकन सोडवले. त्याने रानाला फोन लावला आणि जॉन सकट आतमध्ये बोलावलं. राणा आणि जॉन केबिनमध्ये आले तेव्हा देवाई त्याच्या रिव्हॉल्व्हरमध्ये गोळ्या भरत होता. त्याला तसं गोळ्या भरताना बघून त्यांच्या मनात परत एकदा भीतीचं सावट पसरलं. आत्ता काय झालं? 1 तासापूर्वी तर सगळं ठीक होतं. कम. देवाईने त्यांना आतमध्ये आमंत्रित केलं. घाबरत राणाने आतमध्ये गर्ल्स तर नाहीत ना याची आधी खात्री करून घेतली. इथल्या तिथल्या गप्पा न मारता देवाईने डायरेक्ट विषयालाच हात घातला. सुनीता जोशी. तसे ते दोघे हादरले. जॉनने तर या सगळ्या गडबडीत विचारही केला नव्हता विरजाच्या आईचा. अगदी पार विसरून गेला होता तिच्याबद्दल. आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या हातून इतका मोठा हलगर्जीपणा झाला होता. जॉन टेन्शनने मनात, आता बॉस काय मारणार का विरजा मॅमच्या आईंना? हे देवा, आताच कुठे ठीक झालं आहे ह्यांच्यामध्ये. राणा मनात, आता यांनी विरजा मॅमच्या आईंना काही केलं तर मॅम त्यांना कधीच माफ करणार नाहीत आणि परत सगळं तेच सुरू होणार. देवाई त्यांच्याकडे रोखून बघत, माझ्या सासूबाई सुनीता जोशी कुठे आहेत? राणा. जॉन मध्येच बोलत, सॉरी बॉस, ते आम्ही ह्या सगळ्या गडबडीत विसरलो. मी आताच टीमला सांगून त्यांना त्यांच्या घरातून उचलतो. देवाईने जॉनकडे दुर्लक्ष केलं आणि राणाला पुन्हा विचारले, सुनीता जोशी कुठे आहेत राणा? तसा जॉन परत बोलला, खरंच आम्हाला माहीत नाही आहे, पण आम्ही त्यांना कुठूनही शोधून काढू. ते तर त्या वादळी रात्री आम्ही. राणा. तसं जॉनला क्लिक झालं आणि तो तोंडाचा आ वासून राणाकडे बघत बसला. राणाने हे कधी केलं? देवाई पुढे. राणा थरथर कापत होता. राणा. ते मला जेव्हा पॉयझनचा संशय आला मग मी आपल्या माणसाला पॅलेसकडे पाठवलं होतं आणि जेव्हा तो संशय खरा ठरला तेव्हा त्याला लगेच मॅमच्या आईकडे पाठवून त्यांना आपल्या ताब्यात घेण्यास सांगितलं. तेव्हा वाटलं तुम्ही रागाच्या भरात विरजा मॅमच्या आईंना मारून टाकणार आणि उद्या जर विरजा मॅम ठीक झाल्यावर त्यांना कळलं की तुम्ही त्यांच्या आईंना अशी शिक्षा दिली आहे तर त्या कदाचित तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत. म्हणून मी ते सगळं केलं. आता सगळं व्यवस्थित झाल्यावर मी तर तुम्हाला सांगणारच होतो, पण मला वाटलं की तुम्ही तुडवून काढणार. मला आधी का सांगितलं नाही म्हणून माझी हिंमतच झाली नाही तुम्हाला काही सांगायची. जॉन आणि देवाई त्याच्याकडे रागाने बघत होते. त्यांच्यापासून गोष्टी लपवल्याबद्दल त्यांना राणाचा खूप राग आला होता. देवाई. आणि करण. तसा राणा चक्रावला. करण. देवाईने आपली चेअर वळवली आणि जॉनच्या समोर केली. करण. जॉन. करण विजय जाधव. आता डोळे फुटायची वेळ राणाची होती. राणा जागच्या जागी हादरतो. करण जिवंत आहे? काळाच्या ओघातून एक एक रहस्य, एक एक पटाचे मोहरे परत बाहेर येणार. परत एकदा हा मृत्यूचा सारीपाट मांडला जाणार. कारण जोपर्यंत सगळे खेळाडू येत नाही तोपर्यंत खेळ कसा सुरू होणार? हा हा हा. टिक टॉक टिक टॉक टिक. गेम इज वन. देवाई नजर रोखून जॉनकडे बघत होता आणि राणा थरथर कापत उभा होता. सगळं त्याच्या समजण्याच्या पलीकडं गेलं होतं. आता तिथे जॉनच्या आत्म्याने कधीच त्याची साथ सोडली होती. अपार भीतीने अंगावर सरसरून काटा चढत होता. जीव मुठीत घेऊन कुठेतरी पळून जावंसं वाटत होतं, पण पळायला कुठेच जागा नव्हती. आणि असं पण देवाई कार्तिक ठाकूरच्या जगात त्याच्यापासून पळणं किती अशक्य आहे हे त्याच्यापेक्षा कोणाला चांगलं माहीत असणार. बुद्धीने हिमतीने काम करणं कधीच बंद केलं होतं. कळतच नव्हतं की काय उत्तर द्यावं देवाई कार्तिक ठाकूरला. तो तसाच तिजून उभा होता मान खाली घालून. पण बॉसला कसं कळालं? इतकी वर्ष इतकी काळजी घेऊन सांभाळून ठेवलेलं रहस्य बाहेर आलंच कसं?
कपाळावरून घामाचा थेंब घरंगळत मानेवर जाऊन टपकन पडला आणि तो दचकला. भानावर येऊन त्याने समोर बघितलं तर देवाय डोळ्यात आग घेऊन त्याच्याकडेच जाळुकी गिळू बघत होता. इतकी वर्ष देवाच्या त्या तीक्ष्ण बुद्धीवर विरजाविरुद्धच्या प्रचंड तिरस्काराने रागाने जणू माती घालून ठेवली होती. त्यामुळे समोर दिसत असूनही त्या प्रचंड रागामुळे काही गोष्टी त्याला उमजतच नव्हत्या. ही अशीच एक गोष्टी त्या दिवशी मंडपात घडलेली त्याच्या विस्मरणात गेलेली, जी राणाच्या सुनीताची माहिती लपवण्यामुळे समोर आली. त्या दिवशी करणला मारल्यानंतर करणची कुठलीच बातमी त्याला जॉनने सांगितली नव्हती. म्हणजे त्याचा अंत्यविधी, त्याचे आईवडिलांचे काय झालं, काहीच त्याच्याबरोबर शेअर करण्यात आलं नव्हतं. एकदम परफेक्ट काम असणाऱ्या जॉनच्या हातातून हे चुकून घडलं की मुद्दामहून. दुसरी गोष्ट म्हणजे करणच्या खुनाची शिक्षा परफेक्ट मर्डर होता तो. विरजाचे त्या पिस्तुलावर बोटांचे ठसे होते. सगळेच पुरावे तिच्या विरुद्ध होते. मग कमीत कमी 10 वर्ष शिक्षा तर हवी होती कायद्याप्रमाणे. मग विरजा जोशी करणच्या खुनासाठी फक्त 3 वर्षातच कशी काय सुटली? आणि करणच्या खुनाची शिक्षा कोणाला? आणि जर तो खून झालाच नसेल तर? देवायचं डोकं आता गरगर करून लागलं होतं. मग करण कुठे? मग ती 3 वर्ष विरजाने जेलमध्ये काढली ती कशासाठी? तशी देवाच्या डोक्यात ट्यूब पेटली. विरजाला आतमध्ये शिक्षेसाठी नाही तर स्वतः तिच्या नवऱ्यापासून देवाय कार्तिक ठाकूरपासून सुरक्षित ठेवण्यासाठी जॉनने पाठवलं होतं. पण त्यानंतर मात्र जॉन तिला विसरून गेला. कारण किंजल बरोबर जे झालं त्याचा जॉनलाही खूप संताप आला होता. पण जो खून झालाच नाही, ज्याची बॉडीच नाही, त्या करणच्या खुनाबद्दल शिक्षा द्यायची तर द्यायची कशी? पुढे विरजा आणि तिचं नशीब. कोर्ट देवायचं, वकील देवायचेच, जजही त्याचेच. विरजा तर शुद्धीवरच नव्हती. तिला तर भानच नव्हतं की तिला शिक्षा नेमकी कशाची सुनावण्यात येत होती. तिच्या बाजूने केस बघायला ना कोणी आलं होतं, ना कोणी तिच्यासाठी लढणारं होतं. सगळ्यांनी तिच्यापासून तोंड फेरलं होतं. ह्याच गोष्टीचा फायदा घेत जॉनने तिला खुनाच्या शिक्षेसाठी नाही तर एका फ्रॉड केसमध्ये आतमध्ये पाठवण्यात आलं होतं. तरी पण प्रश्न राहतो, करणचं काय झालं? तो कुठे? कारण त्या घटनेनंतर देवायने ते कधीच विरजाबद्दल विचारलं नव्हतं की तिची साधी चौकशी केली नव्हती. तिरस्कार, नुसता तिरस्कार भरला होता त्याच्या मनात तिच्याबद्दल. गाडून घेतलं होतं त्या तिरस्काराने रागाच्या खोल डोहात स्वतःला. एकदम गुडूप. म्हणून त्याच्या डोक्यात तो किडा वळवळला. जर राणा त्याच्यापासून गोष्टी लपवू शकतो तर जॉन का नाही? प्रचंड रागाने देवाने झटका देऊन कडाकडा आपली मान मोडली. त्या आवाजाने राणा आणि जॉनचं काळीजच गोठून गेलं. देवायचा राग त्यांना चांगलाच परिचित होता. त्यानंतर होणारा विध्वंसही. त्या जमदग्नीचा तो तांडव कोण विसरू शकतो? जॉनने घशातला आवंडा गिळला. मान खाली घालून थरथर कापत देवायला सांगू लागला. कारण देवायच्या नजरेत नजर घालून बोलायची ना आता त्याची लायकी उरली होती ना हिंमत. त्या दिवशी मंडपात करणला गोळी घातल्यानंतरही त्याच्यात प्राण बाकी होता. तुम्ही निघून गेला होता तिथून विरजा मॅम पोलीस कोठडीमध्ये. सगळं मॅटर हँडल करायला मी आणि राणा पाठीस थांबलो होतो. राणा सितारा सिंग आणि जोसेफ बरोबर ग्राउंड सिच्युएशन हँडल करत होता. तर मी त्या इन्स्पेक्टरच्या पाठोपाठ कारने गेलो होतो सगळं व्यवस्थित सेट करायला. करणच्या जीवात धाकधूक बाकी होती. माहीत नाही कसा काय, पण तो जिवंत होता. इन्स्पेक्टरने चालत्या रस्त्यामध्येच फोन करून ही खबर मला दिली आणि करणला ठार मारायचं का म्हणून विचारलं. मी तुमच्या परवानगीशिवाय हा निर्णय घेऊ शकत नव्हतो. कारण त्याला शिक्षा द्यायचा अधिकार फक्त तुमचा होता, माझा नाही. तशी मध्येच ती ॲम्ब्युलन्स ठाकूर हॉस्पिटलकडे वळवली गेली. मी तुम्हाला खूप कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण तुम्ही स्वतःला सगळ्या जगापासून दूर केलं होतं. करणला जिवंत ठेवणं गरजेचं होतं. निदान तुम्ही तुमचा निर्णय सांगेपर्यंत तरी. हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन झालं आणि तो वाचला. काय गाळलंस याच्यातून? देवायने दरडावून त्याला विचारलं. जॉनने गळ्यातला आवंडा गिळला. ते करण मेला नव्हता म्हणून जजशी हात मिळवणी करून कमी शिक्षा देऊ केली. कारण कळत नव्हतं त्यांना शिक्षा द्यायची की मारायचं की जिवंत ठेवायचं. देवाय कार्तिक ठाकूरपासून सुरक्षित ठेवायचं. देवायचं हे खरं उत्तर ऐकून जॉनची पाचावर धारण बसली. मनातून एक ओझं उतरल्याने तो काहीसा शांत झाला होता. तो परत थरथर कापू लागला. अजून पुढे देवाय गरजला.
जॉन, ते राजीव सर पण होते. हे सगळं तुम्हाला न सांगण्याला त्यांनी सांगितलं होतं. तसा दुसरा धक्का देवायला बसला. काका काका राजीव काकाला माहीत होतं? जॉनने मान हो म्हणून हलवली. जॉन, तू नक्की कोणासाठी काम करतोय? देवायने जखमी मनाने त्याला विचारलं. विश्वासघात, परत एकदा विश्वासघात. त्याच्या जवळची माणसं त्याची नाही आहेत. ज्यांच्या विश्वासावर तो डोळे झाकून विश्वास ठेवत आजपर्यंत आला, तीच माणसं त्याची नाही आहेत. जॉन, ज्याला तो आपला राईट हँड समजत होता, तो खरं म्हणजे राजीव ठाकूरचा माणूस होता. देवायने खिन्नपणे मान खाली घातली आणि स्वतःशीच हसला. एकटा पडला होता तो, एकटा. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कथेला व्ह्यूज खूप छान येत आहे, पण सबस्क्रायबर खूप कमी आहे. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.